देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. अशा पद्धतीच्या या पंढरपुरामध्ये नुकतंच आगमन झालं आणि आजूबाजूची गर्दी, पोलिसांचा बंदोबस्त, हे सगळं पाहिल्यानंतर एवढी भयानक गर्दी, लाखोंचा जनसमुदाय आणि यातून पांडुरंगाचं दर्शन, अशा पद्धतीची एक मनामध्ये विचार ठरवून मी या ठिकाणी आलो. मित्र, माझ्याबरोबर आमच्या सुनबाई, आमच्या सौ, आमचे साई, सागर आणि कौस्तुभ, आम्ही सगळे आलेलो आहोत. आजूबाजूची लोक फार आनंदाने दिसत आहेत. सगळे लोक कसे अगदी प्रसन्न वाटत आहेत ना, की या ठिकाणी घरातील सगळ्या वेदना, विचार, त्याचप्रमाणे जीवनातल्या अडी अडचणी, हे सगळं मागं ठेवून ही सगळी लोक कशी आलेली आहेत आणि या विठुरायाच्या चरणी लीन होण्याचा प्रयत्न करत आहेत. अतिशय सुंदर अशा पद्धतीचं वातावरण जमलेलं आहे आणि प्रत्येक जण फार प्रसन्न अंतःकरणाने या ठिकाणी या विठुरायाच्या दर्शनासाठी आलेला आपल्याला दिसून येतो. या ठिकाणी माऊलीने म्हटलेलं आहे की विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्ण मन नाही जाते. उपजोनी करंटा नेले ऐकले तो वाटा, रामकृष्ण पैठा कैसा होय. गैताची झाडणी गुरुविन ज्ञान, तया कैच कीर्तन घडेल नामी. ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, नाम पाठ मौन प्रपंचाचे. म्हणजे इतकं सुंदर आहे. मुखदर्शन झाल्यानंतर पुढे मात्र आम्हाला या होडीमध्ये जाण्याचा मोह काय आवरलेला नाही. या ठिकाणी लोह दंडस्थान जे आहे त्या ठिकाणी स्नान करणारी बरीचशी लोक आम्ही पाहिली आणि पाणी फार स्वच्छ होतं. पावसाळ्याचे दिवस आहेत आणि 2 दिवसांनी तर अगदी एकादशी आहे. त्यामुळं हा बरोबर वेळ साधून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आजूबाजूचा हा जलाशय, सुंदर थंड अशा पद्धतीचं हे वातावरण पाहिल्यानंतर मन फार उल्हासित होतं की हा जो पांडुरंग आहे ह्या वैकुंठात तो कसा वास्तव्य करतो, त्याचं जे वैकुंठ स्थान आहे ते कसं आहे याचा प्रत्यय या ठिकाणी आल्या वाचून राहत नाही. मनामध्ये अगदी आनंद भरून वाहतो. आता हे लोहदंड स्थान पहा, या ठिकाणी अनेक लोक स्नान करतायत. आम्ही अगदी हा आमच्या समोरचा होडीवाला होडी वल्हवतोय. पाणी खूप सुंदर, हवा पण छान सुटलेली आहे. अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये हा आमचा प्रज्ञेश अतिशय आनंदाने इकडं तिकडं पाहतोय आणि उभं राहिलेला आहे. बाबा मला उभं राहायचं, मला उभं राहून पाहायचं आहे. आणि या वारकऱ्यांचा जो सुंदर अशा पद्धतीचा हा जो माहोल जमलेला आहे तो अतिशय सुंदर आहे. पांडुरंग जसा प्रत्येकाला कवेत घेतो असं वाटतं. या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांची प्रचिती आलेली आहे. अतिशय सुंदर असं हे पंढरपूर आहे. अवघे अवघे पंढरपूर असं म्हणतात ना, की या पंढरपुरामध्ये आल्यानंतर वैकुंठाला गेल्यासारखं वाटतं.
की जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर याची प्रचिती आली.